तर हॅलो गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज ब्लॉग काढायचा निमित्त एवढाच आहे की आज आम्ही चाललो आहे कर्जतला. म्हणजे शिफ्ट होतो आहे आम्ही. शिफ्ट एक आम्ही तारीख ठरवली आहे, त्याच तारखेला जाणार आहे. पण आता हळूहळू आम्हाला थोडं थोडं सामान शिफ्ट करायचं आहे. आणि कपाट वगैरे आम्ही रिपेअरिंगला दिलं आहे, कलर मारायला. तर ते कपाट आता टिटवाळ्यावरून आम्ही पिकअप करणार आणि मग तसंच अर्धं सामान नेणार. कारण की मोठं सामान आहे, म्हणजे बेड झाला, कपाट झाला असं. तर अर्ध्याच्या वर आम्ही सामान नेले, आता काढले. हे बघू शकता तुम्ही. अर्धं सामान तर आम्ही टेम्पोमध्ये शिफ्ट केले. बाकीचं राहिलेले छोट्या मोठ्या शिल्लक गोष्टी आहेत ते आम्ही नंतर नेऊ, म्हणजे 10-15 दिवसांनी. तर आता आम्ही चाललो आहे. टोटल 10 जण जात असेल मध्ये. ही चिल्ली गँग सगळी मागं लागली, भाऊजी आम्हाला नाही, आम्हाला नाही. म्हणून आम्ही आता त्यांना पण घेऊन चाललो. आता गॅस शेगडी वगैरे नेतो. हे फोटो फ्रेम वगैरे पण न्यायची, सगळं फोटो फ्रेम वगैरे सगळं काढलं आहे. फिस्टँक पण मस्त, सर भाऊ फिस्टँक पण मस्त आम्ही घेतलं. आता त्याचं आपण टाकलं आहे, प्रोटीन टाकलं आहे त्यांचं. हॉलिडे पॅकचं प्रोटीन टाकलं आहे त्यांना जेवण असंच. आणि सामान आम्ही सगळं आता टेम्पोमध्ये शिफ्ट केलेलं आहे. आता आम्ही कितीला पोचू, काय पोचू ते आम्हाला माहीत नाही अजून. कारण आता टिटवाळ्याला जायचं, टिटवाळ्यावरून कपाट पिकअप करायचं. कपाट घेऊन आम्हाला किती वाजतील ते, म्हणजे तरी निदान 8-9 वाजतीलच. तर आम्ही तुम्हाला दाखवूच पुढे. तर भेटूया परत थोड्या वेळ. तर आता ह्यो बाटला पण नेतो आम्ही. एक बाटला. आणि हे घेतलं का बबली, ते पाईप घेतलास रेग्युलेटर. हे अर्धा एकदम आम्ही दोघांनी कर्जतवरून आणला, गाडीवर बसून आणलाय. त्या भावड्याने एकटा उचलून आणलेलं आहे. हे बघा, हे असे किटकिट असते यांची. हा डायरेक्ट गाडीमध्ये. एक कुठं टाकायचं सांग. बघू आपण पुढं. चल झालं बबली, चला भाऊ. भावा गाडी आतमध्ये लावून टाक ना. चावी कुठे आहे गाडीची? हां ठीक आहे. गाडी पण आता आपल्या आतमध्ये लावून टाकतो. टेम्पोमध्ये आम्ही चाललो, तर टेम्पोमध्ये बघू. हे लहान पोरं सगळे मागं लागले, 4-5 जण. भाऊजी आम्हाला नाही. मग आता त्यांना पण घेऊन चाललो आम्ही. त्यांच्या मम्मी पप्पाची परमिशन घेतली आणि मगच घेऊन चाललो आम्ही. असं घेऊन कोणालाच जात नाही. त्यांच्या मम्मी पप्पाची परमिशन घेतली का, कारण परत उगाच काय वाद नको व्हायला आणि संबंध चांगले आहेत ते वाईट नको व्हायला, त्यासाठी. आणि पोरं इतके पाठ लागले काय, बघितलं. पोरं खूप म्हणजे एवढे मागं लागलेत की बोलतात आम्हाला चल ना घेऊन. एकाने तर कॉल केला त्याच्या पप्पाला. त्याचे पप्पा बोलले नको बाळा, मी नाही जाऊन देणार तुला. म्हणजे 1 डे असेल तर 1 डे नेला असता, पण आम्ही स्टेला चाललो आहे ना, म्हणजे आज जाऊन उद्या येणार आहे. तर विषय असा झाला, त्याचे पप्पा बोलले तू जा, पण कसं मम्मी त्याची डेंजर आहे. मम्मी त्याची बोलली नको असं. म्हणजे मम्मीला परमिशन नव्हती घेतली, पण त्याचे पप्पा बोलत होते की तू जा, पण मम्मी ओरडेल, मग मला नको सांगूस असं तसं हे ते. मग त्याच्या पप्पाची पण परमिशन घेतली, आता त्याच्या मम्मीची परमिशन घेतली. तो बिचारा रडला. मग आता त्याच्या मम्मीला त्या पोराने कॉल केला. मग आता त्याची मम्मी पण ॲक्सेप्ट झाली, बोलली जावा त्याला घेऊन, पण सांभाळून रियांश जावा बोलले घेऊन. असं झालं. अशा प्रकारे आता आम्ही निघू. ही सगळी चड्डी गँग आहे आमच्यासोबत. सॉरी, हे दोघं हे नाही, हे मोहंदू आणि गोंदाची मम्मी नाही येते. गोंदू ते येते नो बोल नो गोंदू नाही येते. हे आपला टेम्पो बाहेर उभा आहे तिथं. टेम्पो बाहेर. हे माझे कपडे ते चिनूच्या बॅगेत टाकले, रियांशच्या. अशा प्रकारे आपण निघू. काय मारलंस रे घालाय. आपला टेम्पो भरलेला आहे मस्तपैकी पद्धतशीर. अजून टिटवाळ्यावरून कपाट टाकायचं. बसेल का सांगा, बसेल का रे? एक फ्रेम उतरायला बघ 2 जण, एक फ्रेम बसवायला 2-3 जागा. फ्रेम बिम ठेवतात. ये तुला यायचं, ये अभी जा रहे हम
कर्जत एक बंदे को लेके नहीं जा रहे इसको, त्याला घेऊन नाही जाते कोण. उसको पाठवते नाही हो. त्याला उसको पाठवते नाही ना कोण. हे चाललंय सेटलमेंट. पडशील 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 पडशील. ASM इव्हेंटचा ओनर आता चाललाय ऑर्डरला. सकाळी चाललाय ऑर्डर करून. तोंड तर दाखवा, एवढा का लागतोय. हा सांग तुझी, सांग ना तुझं काय, सांग ना तुझं काय. भाऊला इव्हेंट करून करून भावाची जिंदगी झाली एकदम जिरली आता. भाऊ आमची कधी जिरत नसते. हा समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना. गेला इव्हेंट वाला गेला. आम्ही उठून जिरली आता. तर आम्ही आता जातो. आता मला पण मागच्या डब्यात बसवलंय. हीच आमची कंडिशन. आता वर मी कसा चढतो ते बघा तुम्ही. आता तुम्ही बघ. नाही दाखवू शकत मी. अभी हम निकल रहे. बच्चे लोग बाय 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 बाय. भेटूया आपण 2 वर्षांनी, 2 दिवसांनी. चलो अभी आपण निकलते. चड्डी गँग यो गॅस भरून घेतोय. कर्जतला जाऊपर्यंत गॅस भरतोय यो. ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. गॅस भरून झाला की सांगा, नहीं तो लीकेज होगी. अभी आते हम कर्जत. चलो सॉरी टिटवाला जाते. टिटवाला में तो टिटवाला के बाद अपन मिलते. चलो तो बाय. अभी गाड़ी चलोगे, अभी ब्लॉग भी नहीं. बाय 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 बाय. फक्त माझ्या मोए 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 मोए. तर आता आम्ही पोचलो टिटवाळ्याला. टिटवाळ्याला पोचलो. आता आम्ही पोचू शकतो. कपाट घेऊन आपण टिटवाळ्याला उतरलो. उभा कर त्याला. कशाला याला त्याने पाडला त्याला. तुला लाज घालू का रे. खेळणी गाडी यार. आता टिटवाळ्याला पोचलो आपण. त्याला फोन करतो. आपला कपाट झालाय रेडी. टेम्पो आता सेटलमेंट चालू आहे. आतमध्ये सेटलमेंट करते आहेत पोरं सगळे. मला आली चक्कर म्हणून मी बाहेर बसले. चक्कर आली मला म्हणून मी जरा शांत झालं. मला जमत नाही भाई टेम्पोमध्ये. मला उलटी बिलटी असं होतं. आता हे सामान विमान काढून घेतलं. आता बघू. ही जागा केली आपण आतमध्ये. एवढं सामान बाहेर काढलंय. आणि ही चिल्ली गँग आता बसणार कुठं. ठेरो वर. तर बघू कपाट बसल्यावर जागा काढू केवढी होती बघूया आपण. काय तर वर बसूया. नाहीतर यांना इथूनच घरी पाठवतो. तर बघूया अजून कपाटवाला आला नाही. आपल्याला 10 वाजेल. 10 11 वाजले तरी चालते. तर अशा प्रकारे आम्ही कपाट हात चढवलेला आहे. कपाट चढवला आहे आणि इथं जागा काहीच नाही उरलेली आहे. काही नाही वेळ आहे. टाक तू आतमध्ये. वाटाण्याचा दाना रजे उडू नको. पन्ना पन्ना रजे उडू नको. पन्ना असे फोन आहेत का? फोन आहेत ना. त्याला फोन पकडायची जिम्मेदारी दिली बघ ना. केवढे मोठे फोन दिले. सामान आम्ही कपाट भरला. सामान विमान भरलं. माणसाला बसायला जागा नाही वाटतं. आता बघू काहीतरी आम्ही जुगाड करून जागा ॲडजस्ट करू काहीतरी. तर आता आपलं सामान वगैरे झालं गेले आतमध्ये. काच पण आली आपली. भावाने ड्रॉवर पण घेतलेत. आता ड्रॉवर दिलेत आपल्याला. आलाय खूप लेट आलाय पण आलाय. तर हे ड्रॉवर आपण टाकू वरती. वर नको टाकू. डोक्यात पडेल रे. अरे गादी फाटेल. अरे गादी एकदम सॉफ्ट आहे भावा. अरे नुसतं का जरासा चाकूचं हे लागलं तर फाटली. बबली तू पुढं जाईल. चल आता आपण निघतो कर्जतला जायला. भावाने आणली. लेट आणली पण थेट आणली. वो किधर आ रहा है क्या? हाँ वही उसको कब से फोन लगा रहे. फोन ही नहीं उठा रहे हो.
चलो तो अपन निकलते हुए पेमेंट देके वगैरह झाला. आता आपण निघूया. चला आता आपण निघू. बाय. आता डायरेक्ट कर्जतला भेटू. आता आम्ही इथं बिकेनेरला थांबलोय नाश्ता करायला. पोरांना काहीतरी खायला घेऊ. पोरांना खायला घेतो आणि मग आम्ही जातो जरा कर्जतला. नाश्ता घेतो जरासा आणि मग डायरेक्ट थेट कर्जत. अंधार झाला आहे ना, भूक लागली असेल पोरांना, मग थोडं खायला घेऊ काहीतरी. अशा प्रकारे आमचा नाश्ता पण झाला. वडापाव एकदम गार होता, मजा आली नाही. आता आम्ही परत जातो. आता डायरेक्ट थेट कर्जत. बसवले सगळे, त्यांची फुल पार्टी चालू आतमध्ये. ही शिड्या टप बाय टप जाते वर. आता डायरेक्ट कर्जतला भेटू. चला तर बाय. हे बदलापूर हायवे, नवीन हायवे आहे हो. एकदम सुमसाम आहे. म्हणजे ह्यो तरी आम्ही बसलोय पुढं. नवीन हायवे उघडला डायरेक्ट बदलापूर कर्जत. आता आपण पोहोचलोय बदलापूर स्टेशनला. बदलापूर स्टेशन आता येईल पुढंच आहे. आपण बदलापूरला. अजून कर्जत बाकी आहे बरं. पेरू इथेच राहते ना कुठं? हां, ती आतमध्ये राहते. आधी बी इथेच राहतो ना कुठं? आधी लांब आहे ना इथून. हे आला बदलापूर स्टेशन. हे आला बदलापूर स्टेशन. दिसला. इथून आपण जायचं सरळ कर्जत. आता आम्ही बदलापूरला स्टॉप घेतला आहे कारण की जरा सामान विसरलो आपण जेवणाचे. तांदूळ घेतो आणि मेडिकलमध्ये पण गोळीचं घ्या पाकिट. तांदूळ घ्यायचं राहिलेत आणि गोळीचं पाकिट पण राहिले. त्याच्यामुळे आम्ही उतरलो होतो. बघू पुढे. गोळी घेतली तर आपण टमॅटो घेतोय. पिशवी नाही टोमॅटोच ठेवायला. कर्जतला नाही आहे ना. टोमॅटो वगैरे घेतले. कल्ल्याचे अजून काही घेऊ का? टोमॅटो घेतले. औषधं पण त्यांनी घेतले. आता राहिलं आपल्याला तांदूळ. तांदूळ बघू आता आपण पुढं घेऊ. तर मित्रांनो आपल्याला तांदूळ काय कुठं भेटलं नाही. मी पाय आलो आहे पुढं. पाय आलो पुढं. आता इथं भेटलं आपल्याला तांदूळ. अशा पद्धतीने आपण आता तांदूळ पण घेतलं आहे. उघडा दरवाजा. आता आपण जाऊ डायरेक्ट कर्जत. गॅसची क्लिप आणायचीच विसरलो. गॅसच्या पायपाचे. आता परत गॅसच्या पायपाचे क्लिप घ्यायचे. आम्ही थांबलो वांगणीला. घेतली आपण आता क्लिप. गॅसच्या पायपाचे क्लिप घेतले. आता जाऊ परत टेम्पोमध्ये आपल्या. अरे बाळांनो आमची मुंबई कशी गेलती कनाकन. ए बाळा आमची मुंबई कशी गेलती चनाचन. कसं खेळती. हागला का चटी तारसीबी. माथेरान. ए रियांश माथेरान बे माथेरान. येऊ का बाजूला राईटला बघा. याला माथेरान. आता पोहोचलोय माथेरानला आम्ही आले CNG पंपावर. CNG आमचा आहे पण तरी पण आम्ही भरून घेतो. काय हे खोटं बोलून आलं आहे आमच्यासोबत. हे खोटं बोलून आलाय आणि मी खरी बोलून आलो. तू खरी बोलून आलीस. मी तर ओनली वन. हा घंट्या. ही पोरगी खूप सुंदर आहे आणि ही आता जिरा सोडा पिणार आहे. मला पण सगळ्यात तुलाच पाहिजे. आता आम्ही घेतला CNG भरायला पंपावर. फुल मार. काय करू. ए तिकडं उभं राहा कोपऱ्यात. ए बाबली चल तिकडं चल. अरे गाडीला किती फिरून आणतो तो. तुम्ही आता CNG भरलाय आम्ही आणि हे चिंडू मिंडू इथं फिरतात आहेत. ते गोंदू सोबत बोलतीये. पप्पा पैसे काउंट करते ते. यो भिंगरी आवडते. आपली गाडी आली. ए लाज चला गाडीत बसा. चला गाडीत चला. चला लवकर घरी जाऊन जेवण बनवून जेवायचं खायचंय. सामान उतरवायचंय.
करायचं आणि डायरेक्ट खिचडी बनवून आणली तीच का आणि खिचडी टाकायला लागलो. चल ए बाबा काय रे नको ए गप बसा गाडी चला. हे आलो आपण कर्जतला पोहोचलो. कर्जतला ही आहे कर्जतची कमान, म्हणजे कमान नाही पण यो चौक आहे. यो आहे कर्जतचा चौक. तो आहे ठाकरे वडापाव इथं फेमस. आणि आपली बस इकडे जाते आपल्याला ना, जायचं इथं लेफ्टला. बस इथे जाते ना आपली. हा इथून आतमध्ये गेलं की कर्जत. हे कर्जतचा न्यू स्टेशन म्हणजे कर्जत पनवेल बनणार आहे. जो आहे प्लॅटफॉर्म तो दिसत नाही आता सध्या तर. बघा यो आहे कर्जत पनवेल प्लॅटफॉर्म. दिसणारच नाही, दिसत नाही सॉरी. आणि ही आहे कर्जतची कमान. ही आहे आलं कर्जतचं फेमस विठ्ठलांचं मंदिर. कसं आहे एकदम मस्त स्पॉट आहे बसायला. मस्त बघा कसं एकदम मस्त. आणि हे साक्षीचे भाऊ दोघं आले आहेत. आम्हाला रस्त्यात भेटले पण त्यांनी दोघांनी पण युटर्न मारला. युटर्न मारला डायरेक्ट घरापाशी. इथून आपण लेफ्ट मारला की दहीवाली आणि राईट मारला की कर्जत स्टेशन. आपल्याला जायचं आहे इथं लेफ्टला. ए पकडून बसा रे. अभी डायरेक्ट घर पे मिलते आपण. चलो तो बाय. आपण अशा पद्धतीने पोहोचलो आपल्या. ही आपली आहे बिल्डिंग. काच्यामुळे काय दिसत नाही रे. ही आपण पोहोचलो आहे बिल्डिंगच्या एंट्रेन्स. काम एक मिनिट. वॅगनर येतो. वॅगनर आहे काढायला लागेल ती. कोणती ती वरच्याची काढा लावा. पप्पा त्या ह्याची आहे कोणाची माहिती आहे का? दर्शन. आपण बिल्डिंग खाली वॅगनर. हो नाही दुसरी. आता डायरेक्ट घरी आपण दाखवू. चला बाय. तर आता आपलं सामान आम्ही नेतोय. हे काय माझ्याकडे काच. ही नुसती आली दरवाजा पकडा आणि ही चुंदरू बंदू. ह्यासाठी तुला कुठं नेत नाही. पोचलो आपल्या घरात. हे आहे असं अशापैकी आपण कलर केलेला आहे. लिफ्ट बंद कर ना. लिफ्ट बंद कर. ह्याच्यामुळे नेत नाही कुठं. मग बघणार कोण. सगळे धनाधन बाहेर आलेत. लिफ्ट बंद कोण करणार. हे अशा प्रकारे कलर केलेला आहे. मस्तपैकी सुंदर असा परफॉर्मन्स केला आहे. कलर एकदम काकाला एकदम सल्यूट दिला पाहिजे कलरबद्दल. कलर खूपच सुंदर केलेला आहे. पटकन झापायला मॅक्स नंतर उभ्या. आणि ह्यो बेडरूम हा आहे बेडरूमचा कलर. बेडरूमचा कलर पण सुंदर असा केला आहे. हे आम्ही सांगितलेले डिझाईनप्रमाणे. इथं आम्ही डिझाईन ह्याच्यामुळं केली कारण ते आम्हाला पाहिजे होते म्हणून ते डिझाईन म्हणजे असं अर्धा कलर केला आहे तो. बाकी माई आल्या आहेत. तर आता जाऊ आपण खाली सामान आणायला. आता नो डिस्टर्बन्स. ओन्ली सामान आणि पॅक. भेटू थोडा वेळ. काय महेंद्र भाऊ आहेत नाही. चला हे घ्या चुटूक बुटूक घ्या. छोटे सामान घ्या. चुट्टू पुट्टू खुशी घेऊन जाऊ तुम्ही. एक जण जाऊ वरती. हे जा चुनवर. हे लोक आले खडवलीचे आणि अख्खी लिफ्ट बंद पाडली. आता 1 2 3 सोबत दाबू बघू काय. कशाला मग एक बंद होऊन ना जाईल. तेव्हा व्हिडिओ काढायला पाहिजे. तेव्हा नको उगाच कशाला इज्जत मी तो मरी गयो. अरे भाई यांनी लिफ्टच बंद पाडलेली. इथंच अडकलेली ती चौघ. कपाट वर चढवता अजून आमची नाकी नाही आली. भाई पण फुल ओला जाम झालाय. याला तर काही कामच नाही. यांनी काही कामच केलं नाही. हे दोघं पण फुल घाम झाले. कसं वाटतंय एक्सपिरियन्स कसं आहे. हा एक नंबर. तुझा रे काय सांगू शकत. याला तर विचारून अर्थ नाही भाऊ. तुला कसं आमच्यासाठी जुना एक्सपिरियन्स आहे. फुल घामाघूम झालेला. आणि आत्ताशी अर्धा किती पहिला माळा चढलाय. 1.5 माळा. अजून 1.5 बाकीच आहे. अजून 3 स्टॉप आहे. अजून 3 स्टॉप घ्यायला लागला आम्हाला. तेव्हा वर चढल. चला घ्यायचा. चला घरात आलेला आहे आपला कपाट. पुढून काय नाही मागाच फक्त हे झालंय. हे बघ हसलाय
हा होऊ दे चल आता एवढी हाय मारी आमची झाली त्याचं काय आम्ही घासलो त्याचं काय हो. किती? हो. आणि हे आहेत मोबाईल वाले गेम आणि आमची जिरली अशा प्रकारे आपला कपाट झालेला आहे बेडरूम मध्ये सगळं सेटअप म्हणजे सगळं सामान आणलेलं आहे आतमध्ये बेडचं सामान पण आणलेलं आहे सोफ्याचं पण अर्ध्या आणि भाऊ फुल घामाघूम झालेला आहे भाऊ फुल घामाघूम झालेला आहे अर्ध्यापेक्षा जास्त सामान आणलंय आम्ही आणि हे सगळे आता दमलेत म्हणजे घामाघूमच झालेत आणि आपण पण दमलो आता आपण ब्लॉग इथंच एंड करूया आता आजच्या दिवसाला ब्लॉग इथंच एंड करूया आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात तर भेटूया आपण पुन्हा एकदा बाय